हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण बऱ्याच दिवसानंतर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण बनवतो आहे आणि बनवण्यामागचं कारण असं आहे की आज जो आपण स्टॉक जो आपण इंट्राडेसाठी निवडला होता त्याने आज अप्पर सर्किट लावलेलं आहे. तर आपण एक प्रोसेस समजून घेऊया की आपण कशाप्रकारे तो स्टॉक सिलेक्ट केला, त्याच्यामागचं आपलं लॉजिक काय होतं आणि का तो आपल्या ठरवलेल्या डिरेक्शनमध्ये गेला. सो आपण सुरुवातीपासून बघूया. आज जर आपण सकाळी बघितलं तर निफ्टी 50 आपली जी होती इंडेक्स, जो आपला प्रायमरी इंडेक्स आहे, तो आज सकाळी पॉझिटिव्ह होता. हे आपण इथे पाहू शकतो. तर त्या हिशोबाने आज पॉझिटिव्ह स्टॉक्स चालू शकतात, म्हणून मी इंट्राडेचा जो स्कॅनर आपला जो नवीन मी अजून एक बनवलेला आहे, सो त्या स्कॅनरवरती काही स्टॉक्स आले. मग ते मी एक रँडमली पटापट जेव्हा बघत गेलो तेव्हा मला त्या स्टॉकमध्ये ते पोटेन्शियल दिसलं की हा आजचा टॉप गेनर बनू शकतो. तर स्टॉक्सचं नाव तर तुम्हाला माहीतच आहे, आपल्या ग्रुपवरती अपडेट केलेलं होतं, ईमेल. सो आपण एक याची प्रोसेस पाहूया की आपण कशा प्रकारे त्याला ॲनलाईज केलं की हा आजच्या दिवसाचा टॉप गेनर बनू शकतो. सो ज्या वेळेला मी सकाळी ज्या वेळेला हा स्टॉक बघितला, 15 मिनटं होऊन गेली होती, जवळपास 9:47 दरम्यान मी हा स्टॉक माझ्या रडारवरती आला. त्यावेळेला जेव्हा मी पाहिलं तर सगळ्यात पहिलं माझं काम काय होतं की हा स्टॉक कुठे ट्रेड करतो. आता हे 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेज प्लेस केलेली आहे. जेव्हा मी डेलीवरती जेव्हा बघितलं तेव्हा 200 डेज मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली प्राईस ट्रेड करत होती, म्हणजे ती प्राईस स्वस्त होती. आणि ज्या वेळेला 9:45च्या दरम्यान जेव्हा आपण 138 का 137, मला लक्षात नाही, त्या ठिकाणी प्राईस होती आपली, तर तेव्हा मी पाहिलं तर तुम्हाला लक्षात आलं की ह्याच्याकडे ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल 22 एप्रिलची कॅन्डल, तो एक लिक्विडिटी झोन आहे. जर प्राईस इथून जर निघते तर त्या प्राईजला इथपर्यंत 158पर्यंत एक जाणं मस्ट आहे, कारण तिकडेच त्याला नेक्स्ट लिक्विडिटी मिळते. फर्स्ट लिक्विडिटी कुठे होती त्याची, ह्या लेवलला 138च्या लेवलला फर्स्ट लिक्विडिटी होती. तर तिकडनं आणि आपण पाहू शकतो हा आपला एक स्मार्ट मनीचा बाईंग झोनसुद्धा होता. ही आपली जी ब्लॅक लाईन आपण जी ड्रॉ केलेली आहे, ही आपण जर आपण मागे जाऊन पाहू तर त्याच प्राईजला आपलं स्टॉक हा होल्ड करत होता. तिकडनंच जी मुवमेंट आलेली, ती लास्ट मुवमेंट मोठी, एक अराऊंड 14% मुवमेंट तिकडनं झाली होती. सो आपण दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी इंडिकेटर लावला बॉलिंगर बँडचा. बॉलिंगर, हां येस, लागला. तर मला दिसलं की बॉलिंगर बँडच्या अप्पर लेअरला प्राईस ब्रेक करत होती. त्यावेळेला आपल्याला 15 मिनटावरती जेव्हा आपण पाहू तेव्हा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसेल की प्राईस 15 मिनटाला बॉलिंगर बँडचा अप्पर बँड पंक्चर करून निघत होती. दुसरं आपण त्याच्याबरोबर कन्फर्मेशन काय घेतलं, प्राईज ॲक्शनचं कन्फर्मेशन तिकडे आपण दुसरं घेतलं. आपण पाहू शकतो की एक डाऊनवर्ड स्लोपिंग ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट होत होता, म्हणजे तो रिटेल झोनमध्ये जात होता. आणि लिक्विडिटी एरिया आपल्याला माहिती आहे की लिक्विडिटी एरिया आपली वरती होती. तो ज्या वेळेला त्याने 9:45ची कॅन्डल कुठली आहे, यस ही कॅन्डल आहे. तर आपण पाहू शकतो जो लास्ट रेजिस्टन्स होता प्राईजला, तो रेजिस्टन्स त्याने क्रॉस केला होता फर्स्ट कॅन्डलला. पण थोडं मार्केटचं सिनारिओ कसा आहे काय ते अगोदर पाहणं गरजेचं होतं, म्हणून डिरेक्टली मी तो शेअर केला नव्हता त्यावेळेला. सो 9:45ला म्हणजे 9:47ला तो जेव्हा त्याच्यावरती ट्रेड करायला लागला
आणि बॉलिंगर बँडबरोबर वॉक विथ बँड आपण जे म्हणतो तसा पण जात होता, प्लस 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळून त्याचा प्राईज ॲक्शनचा ब्रेकआउट होत होता, प्लस बॉलिंगर बँडचा ब्रेकआउट होत होता. त्यामुळे ते एक कन्फर्मेशन आपल्याला मिळालं की आता हा स्टॉक इथून वरती जाऊ शकतो. किती वरती जाऊ शकतो तर त्याचा जो लास्ट लिक्विडिटी झोन आहे, आता नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडंसं स्लो होतं आहे. यस, तर ही रेंज किती आहे, ह्या लेवलपासून ही रेंज आहे जवळपास 15 ते 16% रेंज आहे. म्हणजे ॲटलिस्ट मार्केटकडे ज्या वेळेला माझ्या तो रडारवरती आला त्यावेळेला आपल्याकडे 10 ते 12% रेंज आपल्याकडे पेंडिंग होती. म्हणजे तेवढी कॅपॅसिटी त्याच्यामध्ये होती की ही हा बाबा इथपर्यंत जाऊ शकतो. जसं आपण रेंज कॅल्क्युलेशन करतो की आज हा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो, आज याची रेंज काय आहे. म्हणजे आपण अर्ली त्यातनं निघत नाही. मी जेव्हा आपल्या एका स्टुडंटने विचारलं की ह्याचं टार्गेट काय आहे, तर टार्गेट कोणी 101% शुअर कोणी सांगू शकत नाही. त्यावेळेला आपल्याला त्याच्यासोबत ट्रेल करत जावं लागतं. हां, पण ह्या लेवलपर्यंत गेला की आता हा इथून वरती जाणार नाही किंवा इथून वरती आता त्याचा रेंज बाकी नाही हे आपण सांगू शकतो. जेव्हा 18%ला जेव्हा स्टॉक आला तर त्यावेळेला 18%ला यस ह्या इथे 158ला मी अपडेट केलं की याचं टार्गेट आलं. आणि तुम्ही पाहू शकता बरोबर त्याच प्राईजवरनं प्राईज थोडी खाली गेली, रिट्रेस झाली, थोडी वर जाऊन पुन्हा त्याच प्राईजच्या आसपास येऊन क्लोज झाली. सो एक महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक दिवशी इंट्राडेला आपल्याला असं टार्गेट मिळतं का, नाही मिळू शकत आपल्याला प्रत्येक वेळेला. मग इंट्राडे जेव्हा आपण करतो तेव्हा आपलं एक एकदम छोटं मार्जिन आपलं 3% 3 ते 4% मिळाले बस झाले. जर तिथून वर जातो आहे ऑफकोर्स तुम्ही जाऊ शकता त्याच्यासाठी, पण तुमचा स्टॉप लॉस हा भरपूर प्रिसाईज ठेवावा लागतो त्याच्यासाठी की मिनिमम 3% तरी आपल्याला मिळालेच पाहिजेत. आपली इंट्राडेची पोझिशन आपली जास्त लांबपर्यंत आपण खेचत नाही. आता हा स्टॉक आपल्याला चांगल्या प्रकारे मिळाला. आता ह्याच्यावरनं आपण हे बघू शकतो. आता हे एकदा नाही झालं, हे बऱ्याच वेळेला आपल्या ग्रुपवरती डिस्कस झालेलं आहे की स्मार्ट मनीला आपण पकडू शकतो का, अप्पर सर्किट मोमेंटम आपण पकडू शकतो का. तो मी वारंवार तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो आहे की आपण हे पकडू शकतो, पण त्यावेळेला एक सिनारिओ पूर्ण मार्केटचा सिनारिओ आपल्या बाजूने असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही सांगाल इंडिकेटरमध्ये हा स्टॉक आला, इतर पण स्टॉक आले. अजून एक तुम्हाला मी दाखवू इच्छितो, ऑप्टाइमस हा सुद्धा माझ्यासाठी म्हणजे प्रायोरिटीवरती स्टॉक आला होता. म्हणजे हे 2 स्टॉक आले होते, इतरही स्टॉक होते, पण ह्यातले 2 स्टॉकमधला मला निवडायचा होता की ह्यातला मी नेमका कुठला स्टॉक रेकमेंड करू किंवा कुठल्या स्टॉकमध्ये पोझिशन बनवू. सो ह्याची पण प्रोसेस तुम्हाला मी दाखवतो की जेव्हा वन डेवरती जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला दिसलं की ह्याचं नेक्स्ट रेजिस्टन्स 674ला आहे. प्राईज आता कुठे आहे, 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आहे. प्लस जेव्हा ही 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली 3%ची कॅन्डल क्लोज झालेली आहे. आता आपल्याला तर माहीतच आहे फर्स्ट आवरमध्ये जो स्टॉक 2%च्या वरती सस्टेन करतो तो स्टॉकमध्ये स्ट्रेंथ असते. प्लस बॉलिंगर बँड पंक्चर करतो आहे अप्पर लेअर बॉलिंगर बँडचा, सो त्याच्यामध्ये व्होलॅटिलिटी पण आहे, तो ब्लास्ट होऊ शकतो वरच्या दिशेला. पण जेव्हा मी ह्याच्यामध्ये पाहिलं की ह्याच्यामध्ये मला टार्गेट किती मिळू शकतं, मला वरती जागा किती आहे, माझ्याकडे लिक्विडिटी पुढची नेक्स्ट लिक्विडिटी स्टॉप कुठे आहे, सो मी पाहिलं तर एक जवळपास 6%चा वरती लिक्विडिटी होती. तर 6% आणि 12% या दोघांमध्ये मला डिसाईड करायचं होतं की कुठलं जास्त बेनिफिशियर आहे. हा सेफर साईड होता. ईमेलचा जो स्टॉक होता तो थोडासा रिस्की ट्रेड होता, थोडासा रिस्की होता. म्हणजे त्याच्यामध्ये
मी देखील असं कन्फर्मली सांगू शकत नव्हतो की हां आज हा इथपर्यंत जाणारच. हां, एका सर्टन लिमिटनंतर जेव्हा तो 6%च्या वरती ट्रेड करायला लागला तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की हां हा आजचा टॉप गेनर बनू शकतो. पण ह्याच्यामध्ये पण मला कन्फर्मेशन होतं, पण याची रेंज खूप छोटी होती. आता ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो सेम प्राईज ॲक्शनचा ब्रेकआउट होतो आहे. 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ आहे प्राईज. तुम्ही पाहू शकता बरोबर 200 डेज मुव्हिंग ॲव्हरेजच्या इथे कन्सॉलिडेट होऊन तिकडनं प्राईज वरच्या दिशेला निघालेली आहे. आणि पाहू शकतो हे बघा 5 मिनिटाला, पण एवढ्या लवकर 5 मिनिटाला तो आपला स्टॉक ह्याच्यावरती आला नव्हता, रडारला आपल्या आला नव्हता स्कॅनरवरती. तो जवळपास 15 मिनिटाच्या नंतरच आलेले आहेत. हे सगळे दोन्ही स्टॉक 15 मिनिटाच्या नंतरच आलेले आहेत. कारण की जे चार्टिंगवरती आपण जे स्कॅनर बनवतो ते आपलं पेड व्हर्जन नाही आहे, त्याच्यामुळे ते फार लवकर आपल्याला ते स्टॉक मिळत नाही आहेत. तो चार्टिंगचा जो स्कॅनर जो नवीन बनवला आहे इंट्राडेसाठी स्पेशली, तो मी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे मी. पण त्याच्या अगोदर मला वाटलं की नुसतं स्कॅनर काय काम करतो की आपल्याला जे 4-5 हजार स्टॉक्स आहेत त्यातले पोटेन्शियल स्टॉक आपल्याला फक्त आपल्या समोर आणतो, पण त्यातला कुठला निवडायचा हे आपलं हे नॉलेज आणि आपलं स्किल आहे. सो आपण पाहू शकतो की सकाळी पहिल्या 10 मिनटामध्येच स्टॉकची मुवमेंट 3-3.5%च्या वरती झाली आणि तो स्टॉक वरती निघाला. इथे पण पाहू शकता तुम्ही एक छोटा टाईम फ्रेमवरती 5 मिनटावरती सुद्धा एक प्राईज ॲक्शनल ब्रेकआउट झालेलं आहे. सो मला असं वाटतं की तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इंट्राडे स्टॉक जे आपण बघतो सेम सगळ्यांना सेम क्रायटेरिया आहे. काही त्याच्यामध्ये वेगळं रॉकेट सायन्स नाही आहे. फक्त जेव्हा इंट्राडेसाठी आपण ज्या वेळेला हे बघतो त्यावेळेला आपल्याला थोडा आपला स्पीड वाढवावा लागतो. आपल्याला थोडा स्पीड वाढवावा लागतो की आपल्याला पटापट ॲनालाइज करत जावं लागतं की हां वरती किती रेंज आहे, स्मार्ट मनी आहे का, स्मार्ट मनी आज ॲक्टिव्ह आहे का, कुठपर्यंत जाऊ शकतो, आता त्याची करंट हे काय आहे, मार्केट काय म्हणते आहे, प्रायमरी मार्केट काय म्हणते आहे आपलं. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला झटझट करून आपल्याला डिसिजन घ्यावा लागतो. तर आज बघू शकता तुम्ही दोन्ही स्टॉक हा पण जवळपास 11-11.5% राईज झालेलं आहे. ईमेलसुद्धा फार अप्पर सर्किट लावून 20%पर्यंत जाऊन रिटर्न आलेलं आहे. म्हणजे 17%वरती जवळपास क्लोज झाला आहे तो. पण हे झालं आपलं. आता हे स्टॉक आपण स्विंगलीसुद्धा कॅरी करू शकतो. पण जर एखाद्या स्टॉकमध्ये आपल्याला एवढी चांगली मुवमेंट एका दिवसामध्ये जर मिळते तर आपण मग त्याच्यामध्ये नंतर पुन्हा आपल्याला पोझिशन बनवायची सुद्धा संधी मिळू शकते. आणि जर नाही मिळालं तर दुसरे स्टॉक्स आहेतच. सो आशा करतो की तुम्हाला ही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडली असेल. तुमच्याबरोबर जो स्कॅनर आहे तो मी आपल्या ग्रुपवरती शेअर करतो. तुम्ही पाहू शकता रोज तुम्हाला त्याच्यामध्ये जे टॉप गेनर जे बनायचं पोटेन्शियल ज्याच्यामध्ये आहे, ज्या स्टॉक्समध्ये आहे ते स्टॉक्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. पण आधी स्टडी करा, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे बघा की किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये विनिंग पॉसिबिलिटीज येते, आपलं मार्केटचा सिनारिओ काय म्हणतो, त्याप्रमाणे त्याचा विचार करून मग त्यावरती डिसिजन घ्या. ओके. सो मी आता व्हिडिओ थांबवतो आहे. थँक्यू सो मच. बाय बाय. गुड नाईट.